आपण पाहतोय अत्यंत महत्त्वाची अपडेट येते ओमराजेंच्या संदर्भात। या निकालाच्या विरोधात निकाल विरोधात गेला आणि त्यामुळे शिंदे सेनेत जाण्याबाबत ओमराजेंचा निर्णय होत नाहीये आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये जाण्यासंदर्भात निर्णय घेतलेला नाही असं वक्तव्य आधीच ओमराजे निंबाळकर यांनी केलेलं आहे। आणि त्यामुळे ओमराजे नक्की का निर्णय घेणार आणि त्यांनी ही जी विधानं केली आहेत या संदर्भात या सगळ्यांचे अर्थ काय, अंतिम निर्णय काय असणार, या सगळ्या संदर्भात आता वेगवेगळे तर्क वितर्क लढवले जात आहेत। आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत आमच्या सोबत आहेत। सुशांत, ओमराजे कदाचित मातोश्रीवर जातील आणि उद्धव ठाकरेंची भेट घेतील अशी चर्चा रंगते, कारण निकाल सुद्धा विरोधात लागलेला आहे। मात्र दुसरीकडे ओमराजे हे पण म्हणतात की निकालावर माझं पक्षांतर अवलंबून नाहीये, तर या संदर्भात काय माहिती आहे? स्नेहा, आपण जर बघितलं असेल तर या निकालाकडे सगळ्यांचंच लक्ष होतं, कारण या निकालानंतरच ओमराजे निंबाळकर महत्वपूर्ण निर्णय घेतील अशी शक्यता वर्तवली जात होती। अर्थात ओमराजे निंबाळकर यांनी सांगितलेलं आहे की मग या निकालावर माझं काही हे नाहीये। मात्र आपण जर बघितलं असेल तर हा निकाल जो आहे तो ओमराजेंसाठी धक्कादायक आहे, कारण गेली 20 वर्ष त्यासाठी लढत येत होते। आता त्यांच्या वडिलांची हत्या झाल्यानंतर खरं तर हे प्रकरण न्यायप्रविष्ट होतं आणि आज जे आहे ते सगळे आरोपी जे आहेत ते निर्दोष मुक्त झालेले आहेत। त्यामुळे ओमराजे निंबाळकर आता काय निर्णय घेतात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे। महायुती सरकारमध्ये जाणार का, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये ते जाणार का, हे बघणं महत्वाचं ठरणार आहे। कारण जे ऑपरेशन लोटस, ऑपरेशन टायगर, ऑपरेशन टायगर जे राबवण्यात येणार आहे त्यामध्ये ओमराजे निंबाळकर हे देखील खासदार आहेत जे ठाकरेंची साथ सोडणार आहे। आता 2 दिवसापूर्वी त्यांनी सांगितलं होतं की या निकालानंतर 20 तारीख नंतरच मी महत्वपूर्ण निर्णय जो आहे तो घेईन। मात्र आता निकाल जो आहे तो त्यांच्या विरोधात सुशांत, पण इथे आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आणि जेव्हा ओमराजेंचं सुद्धा नाव चर्चेत आलं की ते सुद्धा शिंदे सेनेमध्ये जाणार आहेत, पक्षांतर करणार आहेत, तर त्यावेळी त्यांनी हे म्हटलं होतं की हा भावनिकदृष्ट्या जरी अयोग्य निर्णय असला तरी राजकीयदृष्ट्या आणि कार्यकर्त्यांचा मतदारसंघाचा विचार करून मी जो काय तो निर्णय घेईन, तो राजकीयदृष्ट्या बरोबर आहे अशी सुद्धा त्यांची एक प्रतिक्रिया होती, त्यांचा एक मतप्रवाह होता। या संदर्भात काय सांगता येईल? अगदी खरं आहे। अर्थात प्रत्येक वेळी एखादा नेता निर्णय घेतो तो त्याचा राजकीय विचार करूनच निर्णय घेतो आणि त्याच्या मतदारसंघाची परिस्थिती पाहता निर्णय घेतो। ओमराजे निंबाळकर आता अर्थात या निकालानंतर स्वतःचं राजकीय भवितव्य आणि आपण जर बघितलं असेल तर राज्यात आणि केंद्रात भाजप आणि विशेषतः राज्यात महायुतीचं सरकार आहे, केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे, एनडीएचं सरकार आहे, अशा सत्तेसोबत जाणं पसंत करतात की हा निकाल विरोधात लागल्यामुळे ते त्यांचा निर्णय बदलतात, हे बघणं महत्वाचं ठरणार आहे। मात्र या संपूर्ण निकालानंतर कुठेतरी ओमराजे निंबाळकर यांना धक्का हा मानला जातोय, कारण अर्थातच 2 दिवसापासून जी चर्चा होती ऑपरेशन टायगरची, त्या ऑपरेशन टायगर मध्ये जे 6 खासदार उद्धव ठाकरे गटाचे होते त्यामध्ये ओमराजे निंबाळकर हे देखील आहेत। त्यांनी देखील त्या पत्रावर जी आहे ती सही केलेली आहे। अर्थात ते त्यांचं फक्त एकच म्हणणं होतं की मी माझा निर्णय जो आहे तो 20 तारीख नंतर, म्हणजे 20 तारीखला म्हणजे आज निकाल आल्यानंतर माझा निर्णय जाहीर करेल। मात्र आता ते माध्यमांशी फारसे बोलत नाहीयेत। त्यानंतर ते आता नेमकं त्यांनी सांगितलंय की मी माझ्या मतदारसंघात जाऊनच निर्णय घेईन। त्यामुळे ओमराजे निंबाळकर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत जाण्यावर ठाम आहेत की या निकालानंतर ते त्यांचा निर्णय नक्कीच। सुशांत, तुझ्याकडनं अधिक या सगळ्या संदर्भातलं विश्लेषण मी जाणून घेणार आहे।